नमस्कार मित्रांनो, मी अक्षय विरकर टिप्स फॉर टीईटी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका महत्त्वपूर्ण गोष्टी संदर्भात बोलणार आहोत। याविषयी बोलणं खूप गरजेचं आहे, कारण कालपासून सर्वांच्या मनामध्ये खूप संभ्रम निर्माण झालेला आहे। खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न निर्माण झालेले आहेत। आता हे प्रश्न निर्माण होण्यामागचं कारण काय आहे, तर जे काही आपले शिक्षण मंत्री आहेत, शिक्षण मंत्री, आता या शिक्षण मंत्र्याची मी तुम्हाला थोडीशी ओळख करून देतो। आपले हे शिक्षण मंत्री आहेत, काही दिवसापूर्वी एका पक्षातून जाऊन दुसऱ्या पक्षामध्ये गेले, म्हणजे त्यांचा स्वतंत्र पक्ष निर्माण झाला। त्यावेळेस त्यांनी कारण दिलं, काय कारण दिलं होतं की अमुक अमुक व्यक्तीमुळे आम्हाला मानधन वगैरे भेटत नाहीये किंवा जे काही निधी असतो तो भेटत नाहीये, म्हणून आम्ही वेगळे झालो। वेगळे झाल्यानंतर सत्तेमध्ये आलो, सत्तेमध्ये आल्यानंतर त्यांच्याकडे शिक्षण मंत्री पद भेटलं। शिक्षण मंत्री पद भेटल्यानंतर त्यांनी वारंवार वेगवेगळ्या घोषणा केल्या, ते केल्या, मग सगळं व्यवस्थित चालू होतं, घोषणांचा पाऊस चालू होता। त्यानंतर आणखीन दुसरा एक मित्रपक्ष त्याच्यामध्ये सामील झाला। त्या मित्रपक्ष सामील झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक उपमुख्यमंत्री आले आणखी। मग त्या उपमुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आपले शिक्षण मंत्र्यांनी किती तत्परता दाखवली, किती पळापळ केली, हे सर्वांनी पाहिलेले आहे। आणि ते शिक्षण मंत्री, त्या शिक्षण मंत्र्यांची काल एक ध्वनिफीत म्हणजे एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे। आता त्या ऑडिओ व्हायरल क्लिपमध्ये खूप संभ्रम निर्माण केलेले आहेत। आता ही क्लिप तुम्ही यूट्यूब चॅनलवर, टेलिग्रामवर, व्हॉट्सअपवर ऐकलेली असेल। आता ह्याच्यामध्ये तोडमोड करून काय केलेलं आहे, जे काही सर्व यूट्यूब चॅनल आहेत त्याच्यामध्ये सरळ सरळ हेडलाईन दिलेली आहे। काय दिलेली आहे, काय म्हणाले शिक्षण मंत्री, असे म्हणाले शिक्षण मंत्री, तसे म्हणाले शिक्षण मंत्री, 50,000 जागांची भरती करणार शिक्षण मंत्री, 50,000 जागांची भरती करणार शिक्षण मंत्री। आत्तापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय, शिक्षण मंत्री करणार 50,000 जागांची भरती। इतिहासामधला मी असा शिक्षण मंत्री आहे ज्याने 50,000 जागांची भरती केली। असे वेगवेगळे टायटल देऊन, वेगवेगळे हेडलाईन देऊन असे व्हिडिओ व्हायरल करण्यात आलेले आहे। पण ती तुम्ही क्लिप नीट व्यवस्थित ऐकली का, ती समजून घेतली का? ती समजून घेण्याच्या अगोदरच टायटल देऊन टाकले, 50,000 जागांची शिक्षक भरती करणार असे म्हणाले शिक्षण मंत्री। पण ते तसं नाहीये। ती क्लिप तुम्ही नीट ऐका। शिक्षण मंत्री काय म्हणाले, त्यांनी म्हणलेलं आहे की 50,000 जागांची शिक्षक भरती करणार असं म्हटलेलं आहे। पण त्यातल्या त्यात हे सुद्धा म्हणलेलं आहे की 50,000 जागांची शिक्षक भरती केली सुद्धा। कुठे केली, काय केली, काहीच माहिती नाहीये। हवेत गोळ्या चालू आहेत, हवेत गोळीबार चालू आहे नुसता। जसं आपण IBPSचा पेपर होता त्यावेळेस हवेत गोळीबार केला, पेपरमध्ये गोळीबार केला, तसंच आपले शिक्षण मंत्री हवेत गोळीबार करत आहेत। जो द्या ते एक जोक म्हणून विसरून जावा। पण वस्तुस्थिती काय आहे, शिक्षण मंत्री काय म्हणाले होते की काही अडचण आहे, रीट याचिका आहे, त्याच्यामुळे शिक्षक भरती सध्या 1-1.5 महिना करता येणार नाही, असं पहिले त्यांचं वाक्य होतं। त्यानंतर हे असं म्हणाले की 50,000 जागा भरले, पुन्हा म्हणाले की आम्ही 50,000 जागांची भरती करणार आहोत। आणि सर्व सोशल मीडियावर काय झालं, तेवढीच एक हेडलाईन घेऊन 50,000 जागांची भरती करणार, 50,000 जागांची भरती होणार अशी हेडलाईन पसरवली आणि सगळीकडे संभ्रम निर्माण केला। त्याच्या पुढे काय होतं, वस्तुस्थिती काय आहे ती कोणी समजून घेतली नाहीये। शिक्षण मंत्री त्यापुढे काय म्हणाले होते की 80% भरण्याची परवानगी आहे, आम्हाला 80% जागा भरण्याची परवानगी आहे। पण ते कसं आहे, आता 80% म्हटल्यानंतर ते 50,000 जागा येतात। पण 50,000 जागा म्हटले की त्याच्यामधले आम्ही सुरुवातीला 50% भरणार आहोत। 50% म्हणजे 30,000 जागा असं आहे। हेडलाईन काय दिली, 50,000 जागा। एक मागचा GR पहा, जे काही अधिवेशन झालं होतं, हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा हेच म्हटलेलं आहे की 80% जागांची परवानगी भेटलेली आहे, त्याच्यातील 50% आम्ही सुरुवातीला भरणार आहोत आणि आवश्यकता भासल्यानंतर त्यानंतर राहिलेल्या 30% जागा भरणार आहोत, म्हणजे अशी 80% जागांची भरती करणार आहोत। राहिलेल्या ज्या काही 20% जागा आहेत, जी की शिक्षकांचे संच मान्यता, आधार नोंदणी वगैरे चालू आहे, त्याच्यामध्ये काय अतिरिक्त ठरले तर ते 20% तिकडं फिक्स होऊन जातात, असं त्यांचं नियोजन आहे। आता हे कसं आहे, ते 80% जागा भरणार आहेत, पण त्यातल्या 50,000 जागा भरणार आहेत। पण त्या कशा भरणार आहेत, सुरुवातीला ते 50% म्हणजे 30,000 जागा भरणार आहेत। त्यानंतर आवश्यकता भासल्यावर तिसरी टेट चाचणी म्हणजे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी घेऊन राहिलेल्या 20,000 जागा भरणार आहेत। अशी मिळून ते 50,000 जागा भरणार आहेत। पण वस्तुस्थिती काय, सद्यस्थितीला फक्त 30,000 जागांची भरती होणार आहे।
अधिवेशनामध्येही तीच सांगितलेलं होतं. जो काही मागं GR आलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा असंच आलेलं आहे. कोर्टामध्ये जे काही सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा असंच सांगितलेलं आहे. पण ह्याचा भाव काय केला जात आहे, 50,000 जागांची भरती करणार. तसं नाही आहे, 30,000 जागा भरल्या जाणार आहेत. पण आता ह्याच्यामध्ये जो काही याचिकांचा गोंधळ चालू आहे, जे काही कोर्टामध्ये याचिका आहेत त्याच्यामुळे थोडासा वेळ लागत आहे. आणि हां, आता शिक्षण मंत्री म्हणाले 50,000 जागांची भरती. अहो, हे आत्ताचे 30,000 पुन्हा नंतर आवश्यकता भासल्यावर तिसरी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी घेऊन मग 20,000 भरणार, असे म्हणून 50,000 जागा भरणार आहेत. पण आता जो काही आता नोकर भरतीचा घाट घातलेला आहे, तो जो काही अमृत महोत्सव आहे तो आपला ऑगस्टपर्यंत आहे. त्याच्यामध्ये ते 75,000 जागा भरणार आहेत. त्याच्यापैकी 30,000चा हा टप्पा आहे. समजून घ्या एकदम व्यवस्थित. आता जी काही ती क्लिप होती, व्हायरल झालेली क्लिप आहे शिक्षण मंत्र्यांची, ती तुम्ही नीट ऐका. त्याच्यामध्ये शेवटी तुम्हाला हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यांनी असं सांगितलेलं आहे, ते आपण ऐकले नाही. सुरुवातीचं वाक्य ऐकलं, 50,000 जागा भरणार, चला खुश 50,000 जागा भरणार. नाहीये, 30,000 20,000 अशा मिळून 80% जागा त्यांनी भरणार आहेत. ही आहे वस्तुस्थिती. उगाच जास्त अफवावर हे करू नका आणि जास्त आशा बाळगून बसू नका की 55,000 भरणार, 50,000 भरणार. 30,000 जागा भरल्या जाणार आहेत. आता त्या सुरुवातीच्या टप्प्यात किती येतात आणि तिमाही असे टप्पे पाडलेले आहेत, म्हणजे 3-3 महिन्याचे असे टप्पे पाडलेले आहेत. टप्प्यानुसार होणार आहे. जो GR आहे तो GR तुम्ही एकदा नीट व्यवस्थित वाचा. त्याच्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे. आपण GR वाचत नाहीये, GR समजून घेत नाहीये. शिक्षण मंत्री असं म्हणतात, शिक्षण मंत्री तसं म्हणतात, एवढंच करतो आणि बोंबाटा करत सुटतो. नीट GR समजून घ्या, काय आहे तो समजून घ्या. तो GR समजून घेतल्यानंतर सगळे मुद्दे ऑटोमॅटिक क्लिअर होतात. उगा असं 50,000 म्हटले लगे यूट्यूबवर टाकले 50,000, तसं नाही आहे. 30,000 भरणार आहेत. असो, तुम्हाला आणखीन एकदा सांगतोय, परत एकदा तुम्ही ती क्लिप ऐकून घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला स्पष्ट कळेल की सुरुवातीच्या टप्प्याला 30,000, मग पुन्हा नंतर गरज भासल्यानंतर 20,000 असे 50,000 जागा भरणार आहेत, ना की एकाच टप्प्यात 50,000. आणि राहिला मुद्दा तात्पुरत्या स्वरूपात शिक्षकांच्या भरती. त्या कशासाठी केलेल्या आहेत, जी काही आपल्या याचिका पडलेल्या आहेत, बऱ्याचशा याचिका आहेत, बरेचसे प्रकरण आहेत, त्यामुळे शिक्षक भरती लवकर होत नाहीये. कोर्टावरचा स्टे होता तो उठलेला आहे. पण आता आणखीन 2 कुठले स्टे आणलेले आहेत ते शिक्षण मंत्र्यांना माहिती. मला याबाबत जास्त माहिती नाहीये. जो काही स्टे होता तो एका खंडपीठातून उठलेला आहे. आता दुसऱ्या खंडपीठात असेल नाही असेल ते हळूहळू कळेल. तो उठल्यानंतर बाकीचं सगळं क्लिअर होईल. पण सध्या घडीला शिक्षकांच्या तात्पुरत्या स्वरूपात भरत्या चालू आहेत. आता शिक्षण मंत्र्यांनी म्हटलेलं आहे की ते 1-2 महिन्यासाठी आहेत. आता बघू किती महिन्यासाठी आहे, कारण जोपर्यंत आपलं पवित्र पोर्टल चालू होत नाही, जोपर्यंत रजिस्ट्रेशन होत नाही, जोपर्यंत बाकीच्या प्रक्रिया होत नाहीत, तोपर्यंत ते तिथं काम करतील. आणि एकदा का आपल्या नियुक्त्या झाली की त्यांना तिथून काढण्यात येईल. आणि आता जे सुरुवातीला त्यांनी जे सगळं समजून सांगितलं होतं ते त्यांचं एकदम बरोबर आहे. ते एकदम व्यवस्थितपणे समजून सांगतात, पण आपण समजून घेत नाहीत अशा गोष्टी आहे. असो, मला जी काही माहिती सांगायची होती ते मी तुम्हाला सांगितलेली आहे. परत एकदा सांगतोय की 50,000 जागा भरल्या जाणार नाही आहेत. जास्त अपेक्षा ठेवू नका. आणि त्यांनी सरळ एकदम व्यवस्थितपणे समजून सांगितलेलं आहे की सुरुवातीच्या टप्प्याला 30,000, त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे टप्पे येणार आहेत 3-3 महिन्याचे. गरज भासल्यानंतर तिसरी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी घेऊन जागा भरणार आहेत. असो, परत एकदा तुम्ही ती क्लिप ऐका, तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे समजून जाईल. ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे. तुम्हाला जे काय सांगायचं होतं ते सर्व व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे. व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आता पुढल्या व्हिडिओ खूप महत्त्वाचा येणार आहे. त्या व्हिडिओमध्ये मी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती सांगणार आहे. वन्स अगेन अनदर इम्पॉर्टंट व्हिडिओ. तसा नाही आहे, अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. आता जे काही आपलं आंदोलन होणार आहे 17 तारखेला होणार आहे, त्याच्यामध्ये सुद्धा काही मागण्या चुकीच्या आहेत. त्याच्या संदर्भातच आपला पुढला व्हिडिओ असणार आहे. त्या व्हिडिओमध्ये एकदम मी सविस्तरपणे समजून टाकणार आहे शिक्षक भरती आणि आपलं आंदोलन अपयशी का होतं. MPSCचे आंदोलन यशस्वी होतात पण आपले का होत नाहीये. मग शिक्षक भरतीच्या प्रमुख मागण्या काय आहेत, त्याच्यामध्ये विरोधाभास काय आहे, चुकीच्या मागण्या काय आहेत, सगळं एकदम व्यवस्थितपणे समजून सांगणार आहे. तो पुढल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळे व्यवस्थित समजून जाईल. ठीक आहे, तुर्तास एवढंच ठीक आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर तरच आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा.